सरकार सध्या कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली करत आहे आणि बँकांना शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती गोळा करताना काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तपास सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत आणि अशा छोट्या चुका भविष्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवू शकतात. त्यामुळे कोणती काळजी घ्यावी आणि काय होत आहे हे सगळं शांतपणे समजून घेऊया. अलीकडच्या आंदोलनानंतर सरकारवर मोठा दबाव आला आणि त्यानंतर लगेच कर्जमाफीची घोषणा करण्याबाबत अनेक मोठी विधानं करण्यात आली. विविध पातळ्यांवरील मंत्र्यांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर होईल असे सांगितले. याच दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकांना थकीत शेती कर्जाची ताजी माहिती तातडीने पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आणि अनेक जिल्ह्यात त्यासाठीची प्रक्रिया सुरूसुद्धा झाली आहे. या माहितीमध्ये कोणत्या शेतकऱ्याचे किती कर्ज आहे, किती वर्षांपासून थकीत आहे, कोणत्या प्रकारचे कर्ज आहे आणि सरकारला प्रत्यक्षात किती निधी द्यावा लागेल याचे संपूर्ण मूल्यांकन होणार आहे. या सर्व तपासणीचा अहवाल समितीकडून एप्रिलमध्येच सरकारकडे जाईल. या प्रक्रियेत सरकार कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची आणि कोणाला नाही हे ठरवण्यासाठी कठोर अटी लागू करू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळेस कर्जमाफी सरसकट नसून अटींवर आधारित असू शकते. प्रयत्न असा की कमीत कमी पात्र शेतकरी या योजनेत बसावेत आणि सरकारला जास्तीत जास्त श्रेय मिळावं. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सावध राहणं फार महत्त्वाचं आहे. सध्या बँकांतर्फे 7/12, आधारची प्रत, खाते क्रमांक, आधार लिंक्ड मोबाईल नंबर, फार्मर आयडी इत्यादी कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. प्रत्येक बँकेला एक अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जे शेतकऱ्यांच्या कर्जसंबंधी सर्व माहिती गोळा करून पुढे पाठवणार आहेत. राज्यस्तरीय बँकर समितीला आधीच मोठ्या रकमेचे थकीत कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या आकड्यात चालू वर्षातील थकीत कर्जाचा समावेश नाही, जे मार्चनंतर वाढणारच आहे. येथून एक मोठी अडचण समोर येते. नियमानुसार ज्या शेतकऱ्याचे कर्ज वेळेवर फेडण्याची क्षमता आहे आणि तो नियमित भरतो, त्यांना कर्जमाफी दिली जात नाही, कारण नियम म्हणतात की थकीत कर्जाचाच विचार करावा. त्यामुळे नियमित कर्ज भरणारे योजनेतून बहुधा बाहेर ठेवले जातात आणि त्यांना केवळ प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. याशिवाय यावेळेस शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही तपासण्यात येणार आहे, म्हणजे शेतीवर खरोखर अवलंबून असलेले, खंगलेले, नुकसान झालेल्या कुटुंबालाच कर्जमाफी मिळण्याची शक्यता जास्त आहे. मोठे जमीनधारक बहुधा योजनेबाहेर ठेवले जातील अशी चर्चाही सुरू आहे. पण ज्या धोरणांमुळे छोटा आणि मोठा दोन्ही शेतकरी अडचणीत आला, त्या नुकसानाची भरपाई सर्वांनाच मिळायला हवी असा मुद्दा शेतकरी सातत्याने मांडत आहेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकांचे अधिकारी माहिती गोळा करण्यासाठी तुमच्याकडे येणार आहेत. ते काही कागदपत्रे मागू शकतात, काही ठिकाणी सही मागू शकतात, नव्याने कर्जाचे नूतनीकरण करण्यास सांगू शकतात, OTS करण्यास सांगू शकतात किंवा 10% जमा करण्याचा सल्ला देऊ शकतात. अशावेळी एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचं माफ होणारं कर्ज उलट तुमच्या नुकसानात जाऊ शकतं. म्हणून कोणतीही सही, कागदपत्र किंवा अर्ज देण्यापूर्वी तो नीट वाचून, अनुभवी व्यक्तीकडून तपासून खात्री करूनच द्यावा. अनेक ठिकाणी चुकीची प्रक्रिया करून शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न होत असल्याचे उदाहरणं दिसू लागली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 30 जूनपूर्वी कोणत्याही प्रकारे नव्याने कर्ज करणे, OTS करणे किंवा कोणाच्या दबावाखाली 10% जमा करणे टाळावे, कारण हा काळ संवेदनशील आहे आणि अशा घाईत घेतलेल्या निर्णयांमुळे कर्जमाफीची संधी हातातून निसटू शकते. आजची माहिती इथं संपते. तुमचे अनुभव कसे होते हे कमेंटमध्ये सांगा. अजून अपडेटसाठी व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा आणि पुढील माहिती मिळताच तुम्हाला कळवली जाईल.